नमस्कार. आपण मंदिरात देव शोधतो, पण संतांनी तो आपल्या देहातच दाखवून दिला आहे. संतांचे शब्द म्हणजे केवळ कविता नाहीत, तर ते अनुभवाचे बोल आहेत. आयुष्याच्या कोलाहलात शांततेचा एक क्षण शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग शब्दांच्या पलीकडचा हा भावार्थ आपण एकत्रितपणे अनुभवूया. हा प्रयत्न मनाला स्पर्शून गेला तर आपली प्रतिक्रिया नक्की द्या. आज आपण संत नामदेव महाराजांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या अभंगावर विचार करणार आहोत. आपल्या मनात नेहमी एक प्रश्न असतो की प्रपंच आणि परमार्थ एकत्र कसे साध्य करायचे. पण नामदेव महाराज या अभंगात आपल्याला एक वेगळाच आरसा दाखवत आहेत. हा अभंग म्हणजे संसारात गुंतून पडलेल्या आणि परमार्थाची केवळ वरवरची भाषा करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांसाठी एक प्रेमळ चपराक आहे. आपण नेहमी म्हणतो की संसारात राहूनही देव मिळवता येतो, पण नामदेव महाराज थेट प्रश्न विचारतात की जर संसारात राहून इतक्या सहज देव मिळाला असता तर एवढे मोठे संत महंत आणि ज्ञानी पुरुष घरदार सोडून जंगलात का गेले असते. हा अभंग आपल्याला आपल्या भक्तीची खरी परीक्षा घ्यायला लावतो. आपण देवाच्या शोधात नक्की कुठे आहोत आणि आपला मार्ग बरोबर आहे का याचा विचार करायला लावणारा हा सुंदर संवाद आता आपण पुढे ऐकणार आहोत. या अभंगातील नामदेव महाराजांचे विचार ऐकून तुमचे डोळे नक्कीच उघडतील आणि भक्तीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल, यात शंका नाही. चला तर मग संत नामदेव महाराजांच्या या अमृतवाणीचा अनुभव घेऊया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. संसार करिता देव जै सापडे तरी का झाले वेडेसन कादिक. भावार्थ विश्लेषण. नामदेव महाराज या पहिल्या चरणात एक अत्यंत रोकडा सवाल विचारतात. ते म्हणतात की जर संसारात राहून तिथल्या सुखदुःखात आणि प्रपंचात गुंतून राहून जर देव मिळाला असता तर सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र देवाच्या भेटीसाठी वेडेपिसे का झाले असते. त्यांनी संसाराचा त्याग का केला असता. याचा सखोल अर्थ असा आहे की संसारात अनेक प्रकारची आकर्षणे, माया आणि मोह असतात. आपण जेव्हा संसारात असतो तेव्हा आपले मन माझे घर, माझा संसार, माझी मुले यातच अडकून पडते. नामदेव महाराज आपल्याला जागे करत आहेत की जर इतक्या सहजतेने संसारात देव मिळाला असता तर एवढे मोठे ज्ञानी महात्मे सर्व काही सोडून देवाच्या मागे वेड्यासारखे धावले नसते. संसाराची माया माणसाला देवापासून दूर ओढते. म्हणूनच त्या थोर ऋषीमुनींनी या मायेचा त्याग केला आणि ते केवळ देवाच्या प्रेमात वेडे झाले. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत नामदेव महाराज इथे म्हणतात की जर केवळ संसारातल्या रोजच्या सुखदुःखात, मायामोहात आणि स्वार्थात बुडून राहूनच देव किंवा सर्वोच्च सत्य मिळाले असते तर सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार यांसारखे थोर ऋषीमुनी संसाराचा त्याग करून देवाच्या वाटेवर वेड्यासारखे का निघाले असते. याचा सामाजिक संदेश असा आहे की आपण ज्याला संसार समजतो तो म्हणजे केवळ पैसा कमावणे, घर बांधणे आणि कुटुंबापुरते जगणे नव्हे. समाज जेव्हा केवळ स्वतःच्या भौतिक गरजांमध्ये इतका व्यस्त होतो की त्याला चांगुलपणा, नैतिकता आणि समाज कल्याण याचे भान राहत नाही, तेव्हा समाजात स्वार्थ वाढतो. संतांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी थोर साध्य करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या स्वार्थाच्या परिघाबाहेर पडावे लागेल. केवळ संसारात गुरफटून राहून जीवनाचे अंतिम कल्याण साधता येत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात आपण याचे उदाहरण IT क्षेत्रात किंवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करणाऱ्या अशा व्यक्तींचे घेऊ शकतो, ज्यांच्याकडे अमाप पैसा, गाडी, बंगला आणि सुखी संसार असतो, पण तरीही त्यांच्या मनात एक रिकामेपण असते. केवळ भौतिक सुखांनी आत्मिक समाधान मिळत नाही. हे लक्षात आल्यावर अशी एखादी व्यक्ती आपली कोट्यवधी रुपयांची नोकरी सोडते आणि एखाद्या दुर्गम भागात आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा पर्यावरणासाठी आपले आयुष्य वाहून घेते. लोक सुरुवातीला त्या व्यक्तीला वेड्यात काढतात, पण ती व्यक्ती समाजासाठी एका मोठ्या ध्येयाने प्रेरित झालेली असते. दुसरा चरण. संसारी नसता जरी भेटता शुकदेव कासया जाता तया लागी. भावार्थ विश्लेषण. पुढच्या चरणात नामदेव महाराज महान ऋषी शुकदेवांचे उदाहरण देतात. ते म्हणतात की जर संसारात राहूनच परमेश्वराची प्राप्ती झाली असती तर शुकदेवांसारख्या परमज्ञानी व्यक्तीला जन्माला आल्या आल्या लगेच सर्व संसार सोडून जंगलात तपश्चर्येसाठी जाण्याची काय गरज होती. ते घरातच राहिले असते. याचा विस्तृत अर्थ असा आहे की शुकदेव हे जन्मापासूनच विरक्त होते. त्यांना कळून चुकले होते की संसारातील सुख हे क्षणभंगूर आहे आणि खरा आनंद, खरे चिरंतन सत्य हे केवळ परमेश्वराच्या चरणाशी आहे. संसारात राहून माणसाचे चित्त विचलित होते. डोळ्यांना दिसणारे जग हे खरे नसून त्यामागे असलेली अदृश्य शक्ती म्हणजेच देव हाच खरा आहे. हे जाणण्यासाठी शुकदेवांनी संसाराचा त्याग केला. नामदेव महाराज आपल्याला हे पटवून देत आहेत की परमार्थ ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मनाची एकाग्रता आणि तीव्र तळमळ असावी लागते. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. जर सामान्य संसारी वृत्तीत राहूनच त्या परमतत्वाची प्राप्ती झाली असती तर परमज्ञानी शुकदेवांनी वनात जाऊन तपश्चर्या करण्याचे काय कारण होते. या चरणाचा सामाजिक संदेश असा आहे की सुखलोलुपता आणि केवळ उपभोगात बुडून राहिल्याने माणसाची प्रगती होत नाही. समाजात जेव्हा प्रत्येकजण फक्त स्वतःच्या सोयी आणि विलासी जीवन शोधू लागतो तेव्हा तो समाज यातून पोखरला जातो. संतांना त्या काळी समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की वासना आणि मोहाचा त्याग केल्याशिवाय बुद्धी शुद्ध होत नाही. जोपर्यंत माणूस मनावर ताबा मिळवत नाही तोपर्यंत त्याला खऱ्या सुखाचा आणि समाधानाचा मार्ग सापडू शकत नाही.
वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एखादा हुशार तरुण ज्याच्याकडे सर्व प्रकारची सुखसाधने उपलब्ध आहेत. तो दिवसभर मोबाईल, सोशल मीडिया, पार्ट्या आणि मित्रांसोबत फिरायला जाऊन वेळ घालवू शकतो. पण हे सगळे बाजूला ठेवून तो तरुण स्वतःला एका खोलीत बंद करतो, सोशल मीडियापासून दूर राहतो, जिभेचे चोचले पुरवणे बंद करतो आणि अत्यंत कठीण अशा प्रशासकीय सेवेच्या म्हणजेच UPSC परीक्षेच्या अभ्यासाला लागतो. तो सुखवस्तू, संसारी आयुष्य सोडून एका तपस्व्यासारखा अभ्यास करतो, कारण त्याला माहिती असते की या तात्पुरत्या सुखाचा त्याग केल्याशिवाय देशाची सेवा करण्याचे मोठे पद मिळवता येणार नाही. हे तिसरा चरण. घराश्रमीन जरी जोडे परब्रह्म, तरी का घराश्रम त्याग केला? भावार्थ विश्लेषण. येथे नामदेव महाराज थेट आपल्या गृहस्थाश्रमावर म्हणजेच कौटुंबिक जीवनावर बोट ठेवतात. ते म्हणतात की जर घराश्रमात म्हणजेच कुटुंबात राहून संसार चालवून जर त्या परब्रह्माची, त्या परमेश्वराची प्राप्ती झाली असती, तर भूतकाळातील अनेक राजे महाराजे, ऋषीमुनी आणि साधू संतांनी आपल्या भरल्या घराचा, राजवैभवाचा आणि गृहस्थाश्रमाचा त्याग का केला असता? या विधानाचा सखोल अर्थ खूप मोठा आहे. घर आणि संसार चालवताना माणसाच्या डोक्यावर हजारो जबाबदाऱ्या असतात. यात सतत चिंता, अस्वस्थता आणि अहंकार जन्माला येतो. मी हे केले, मी ते कमावले, हा भाव माणसाला देवाकडे जाऊ देत नाही. परब्रह्म हे अत्यंत शुद्ध आणि निर्मळ आहे. ते मिळवण्यासाठी मनाचे घर रिकामे करावे लागते, संसाराच्या विवंचनेतून मुक्त व्हावे लागते. म्हणूनच संतांनी या गृहस्थाश्रमाचा त्याग केला, कारण त्यांना कळून चुकले होते की संसारातील प्रपंच हा देवाच्या प्राप्तीमधील एक मोठा अडथळा ठरू शकतो, जर त्यात माणूस पूर्णपणे बुडून गेला तर. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. जर गृहस्थाश्रमात म्हणजेच फक्त घराच्या 4 भिंतींच्या आत राहून आणि माझं घर, माझी मुलं एवढ्यापुरताच विचार करून परब्रह्माची किंवा सर्वोच्च सत्याची प्राप्ती झाली असती, तर मोठ्या संतांनी आणि महापुरुषांनी आपल्या घरादाराचा त्याग का केला असता? या चरणातून नामदेव महाराज अति आसक्तीवर प्रहार करतात. याचा सामाजिक संदेश असा आहे की कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे हे कर्तव्य आहेच, पण जेव्हा माणूस केवळ माझेच कुटुंब असा संकुचित विचार करतो, तेव्हा तो समाजाप्रती असणाऱ्या कर्तव्या विसरतो. संतांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की तुमच्या मनाचा विस्तार करा. घराच्या भिंती ओलांडून संपूर्ण समाजाला आपले मानायला शिका. घराविषयीची अति आसक्ती माणसाला स्वार्थी बनवते आणि स्वार्थी माणूस कधीही समाजाचा उद्धार करू शकत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण आपल्या देशाचे थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. APJ अब्दुल कलाम यांचे उदाहरण घेऊ शकतो. त्यांनी स्वतःचे घर थाटले नाही किंवा पारंपरिक गृहस्थाश्रम स्वीकारला नाही. त्यांनी संपूर्ण देशालाच आपले घर मानले आणि देशातील कोट्यवधी तरुणांना आपली मुले मानले. जर त्यांनी स्वतःचे छोटेसे कुटुंब सांभाळण्यात आयुष्य घालवले असते, तर आज भारताला अवकाश संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात इतके मोठे यश मिळाले नसते. त्यांनी घराश्रमाची मर्यादा ओलांडली, म्हणूनच ते संपूर्ण देशाचे मिसाईल मॅन बनू शकले. चौथा चरण. ज्ञातीच्या आचारेन सांपडे जरी सार, तरी का निरहंकार झाले साधू? भावार्थ विश्लेषण. या चरणात नामदेव महाराज आपल्या समाजातील कर्मकांडांवर आणि बाह्य आचारांवर प्रकाश करतात. ते म्हणतात की जर केवळ आपल्या जातीचे, धर्माचे नियम पाळल्याने, जुने आचार विचार किंवा कर्मकांडे केल्याने जर देवाचे मूळ रूप म्हणजेच जीवनाचे सार मिळाले असते, तर मग मोठमोठे साधू संत स्वतःला विसरून पूर्णपणे निरहंकारी का झाले असते? त्यांनी आपला अहंकार का गळवून टाकला असता? याचा सखोल अर्थ असा आहे की देव हा बाह्य देखाव्याने, मोठ्या पूजा अर्चांनी किंवा आपण कोणत्या जाती धर्माचे नियम पाळतो याने मिळत नाही. बऱ्याचदा धार्मिक कर्मकांडे करताना माणसाच्या मनात मी खूप मोठा धार्मिक आहे असा अहंकार निर्माण होतो, पण देव हा केवळ भावाचा भुकेला असतो. साधू संतांनी हे ओळखले होते की जोपर्यंत मनातील मीपणा म्हणजेच अहंकार जात नाही, तोपर्यंत देव भेटणार नाही. म्हणूनच त्यांनी सर्व बाह्य आचार आणि अहंकार सोडून दिले आणि ते अत्यंत साधे व नम्र झाले. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. जर केवळ स्वतःच्या जातीचे, धर्माचे नियम पाळल्याने, कर्मकांड केल्याने किंवा बाह्य आचरण केल्याने जीवनाचे अंतिम सत्य मिळाले असते, तर साधू संत सर्व प्रकारचा अहंकार सोडून निरहंकारी का झाले असते? या चरणाचा सामाजिक संदेश अत्यंत क्रांतिकारी आहे. नामदेव महाराजांच्या काळात आणि आजच्या काळातही जातीभेद, उच्च नीचता आणि धार्मिक कर्मकांडांचे स्तोम फार मोठे आहे. लोक स्वतःच्या जातीचा किंवा धर्माचा अहंकार बाळगतात आणि दुसऱ्याला हीन समजतात. संतांना समाजाला हा अत्यंत महत्त्वाचा नैतिक धडा द्यायचा होता की देव किंवा माणुसकी ही कोणत्याही जातीपातीत, कुळात किंवा बाह्य अवडंबरात नसते. जोपर्यंत तुमच्या मनात मी उच्च किंवा मी श्रेष्ठ हा अहंकार आहे, तोपर्यंत तुम्ही माणसाला माणूस म्हणून पाहू शकत नाही. खरे ज्ञान हे अहंकाराचा नाश झाल्यावरच मिळते. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे अगदी सडेतोड उदाहरण म्हणजे आजच्या समाजातील सुशिक्षित डॉक्टर किंवा सामाजिक कार्यकर्ते. एखादा नामांकित डॉक्टर जो खूप श्रीमंत आहे आणि उच्च कुळातील आहे, तो जर स्वतःच्या श्रीमंतीचा किंवा जातीचा अहंकार बाजूला ठेवून एखाद्या कुष्ठरोगी सेवा आश्रमात किंवा दुर्गम भागातील बाबा आमटेंच्या आनंदवनासारख्या प्रकल्पात जातो, तिथे रुग्णांची सेवा करताना त्यांचे मलमूत्र स्वतः साफ करतो, तिथे तो आपली जात, पद आणि प्रतिष्ठा विसरून संपूर्ण निरहंकारी होतो. कारण त्याला माहिती असते की केवळ पदव्या मिळवून आणि स्वतःच्या श्रेष्ठत्वाच्या गप्पा मारून माणसाची सेवा करता येत नाही, त्यासाठी अहंकार सोडावा लागतो. 5वा चरण. नामा म्हणे आतान सकळ सांडून, आलोनचे शरण विठोबासी. भावार्थ विश्लेषण.
अभंगाच्या या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या चरणात संत नामदेव महाराज स्वतःचा अनुभव आणि अंतिम निर्णय आपल्यासमोर ठेवतात. ते म्हणतात की मी वरच्या सर्व गोष्टींचा सखोल विचार केला आहे. संसाराची माया, गृहस्थाश्रमाचे पाश आणि बाह्य आचारींचा पोकळपणा मी ओळखून घेतला आहे. म्हणूनच आता मी हे सर्व काही म्हणजे संसाराचा मोह आणि मनाचा अहंकार बाजूला सारून पूर्णपणे विठ्ठलाच्या चरणाशी शरण आलो आहे. याचा संपूर्ण सविस्तर अर्थ असा आहे की नामदेव महाराज आपल्याला शरणागतीचा खरा मार्ग दाखवत आहेत. सर्व प्रयत्न करून थकल्यानंतर जेव्हा माणूस भगवंताला पूर्णपणे शरण जातो तेव्हाच त्याला खरी शांती मिळते. सकळ सांडोन याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने घरदार सोडून जंगलात गेले पाहिजे, तर याचा खरा अर्थ असा आहे की मनातून संसाराची आसक्ती, हव्यास आणि अहंकार सोडून देणे. जेव्हा आपण आपले संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो आणि मी काहीच नाही, जे काही आहे ते विठ्ठलच आहे या भावनेने जगतो, तेव्हाच आपल्याला देवाचा साक्षात्कार होतो. नामदेव महाराजांनी विठ्ठलाचरणी घेतलेली ही झेप म्हणजेच भक्तीचा परमोच्च बिंदू आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. शेवटी संत नामदेव महाराज म्हणतात की मी हे सगळे संसारिक मोह, खोटा अहंकार, जातीपातीचे अभिमान आणि जगातील निरर्थक गोष्टी बाजूला सारून आता पूर्णपणे त्या विठ्ठलाला म्हणजेच त्या अंतिम सत्याला शरण आलो आहे. या चरणाचा सामाजिक संदेश समर्पण आणि एकतेचा आहे. समाजात जेव्हा प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा अहंकार आणि स्वतःची मते घेऊन भांडत राहतो तेव्हा समाजात फूट पडते. संतांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की जर समाजात शांतता आणि समता आणायची असेल तर सर्वांनी एकाच उदात्त ध्येयाला म्हणजेच मानव कल्याणाला शरण गेले पाहिजे. जेव्हा आपण आपले मीपण सोडून एका मोठ्या शक्तीला किंवा ध्येयाला शरण जातो तेव्हा आपल्यातील भेद संपतात. वास्तविक जीवनातील उदाहरण, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा देशावर एखादे मोठे संकट येते, जसे की महापूर, भूकंप किंवा महामारी. अशा वेळी लोक स्वतःचे राजकीय मतभेद, स्वतःची जात, धर्म आणि आपापसातील भांडणे हे सकळ म्हणजे सर्व काही बाजूला सारतात. सर्वजण एकत्र येऊन संकटग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जातात. तिथे प्रत्येक जण मी मदत केली हा अहंकार सोडतो आणि केवळ माणुसकी या एकाच धर्माला शरण जातो. जेव्हा संपूर्ण समाज असा एकत्र येतो तेव्हाच एका निरोगी आणि बलशाली समाजाची निर्मिती होते. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय तरुण मित्रांनो, आज आपण एका अशा जगात जगतोय जिथे प्रत्येक गोष्ट इन्स्टंट हवी आहे. इन्स्टंट नूडल्स, इन्स्टंट सक्सेस आणि सोशल मीडियावर इन्स्टंट व्हॅलिडेशन, लाईक्स, कॉमेंट्स. आपण सगळेच एका मोठ्या शर्यतीत पळतोय. चांगलं पॅकेज, ब्रँडेड कपडे, आयफोन आणि एक परफेक्ट लक्झरियस लाईफस्टाईल. या सगळ्याला आपण नाव दिलंय संसार, मटेरियलिस्टिक वर्ल्ड. पण कधी शांत बसून विचार केलाय का की हे सगळं असूनही रात्री शांत झोप का येत नाही? मनात एक प्रकारची पोकळी किंवा अस्वस्थता, अँक्झायटी का असते? याचं प्रश्नाचं उत्तर संत नामदेव महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी या अभंगात दिलंय. चला त्यांच्या विचारांना आपल्या भाषेत डिकोड करूया. नामदेव महाराज म्हणतात, जर तुमच्या नेहमीच्या सोयीसुविधांमध्ये, कम्फर्ट झोनमध्ये राहूनच तुम्हाला आयुष्याचं सर्वोच्च सत्य किंवा सुख मिळालं असतं तर जगातल्या महान लोकांनी, सनकादिक, शुकदेव आपलं घरदार सोडून कठोर परिश्रम का केले असते? जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी ग्रेट अचीव करायचं असेल तर नेटफ्लिक्स स्क्रोल करणं, मित्रांसोबत फक्त टाइमपास करणं, कम्फर्ट झोन सोडावं लागेल. यशाचा देव सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी वेडं व्हावं लागतं, पॅशनेट व्हावं लागतं. आपल्याला सतत वाटतं मी पार्टीला गेलो नाही तर माझे मित्र काय म्हणतील, माझ्याकडे गाडी नाही तर लोक काय विचार करतील. याला म्हणतात फोमो. नामदेव महाराज शुकदेवांचं उदाहरण देऊन सांगतात की त्यांनी घराश्रम, त्या काळातील सोशल स्टेटस सोडला कारण त्यांनी माहिती होतं की खोट्या सुखापेक्षा स्वत्व शोधण्यात जास्त आनंद आहे. जगाला दाखवण्यासाठी जगणं बंद करा. कधी कधी जगाच्या या गर्दीतून डिटॉक्स होईला, स्वतःसोबत वेळ घालवा. जो आनंद स्वतःला ओळखण्यात आहे तो सोशल मीडियाच्या दिखाव्यात नाही. आपण स्वतःला वेगवेगळ्या लेबल्समध्ये अडकवून ठेवलंय. मी या कॉलेजचा आहे, मी विशिष्ट कम्युनिटीचा आहे, माझा इगो मोठा आहे. नामदेव महाराज म्हणतात, केवळ बाह्य नियम, जातीचे आचार किंवा स्वतःचा इगो जपून खोटा मोठेपणा मिळेल, पण मनाची खरी शांतता सार मिळणार नाही. साधू संत निरहंकार, इगोलेस झाले. आजच्या पिढीनेही आपला इगो बाजूला ठेवून ओपन माइंडेड आणि नम्र होण्याची गरज आहे. शेवटी नामदेव महाराज एक लाईफ हॅक सांगतात. जेव्हा स्पर्धा खूप वाढते, डिप्रेशन येतं, तेव्हा सगळा भार स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका. सकळ सांडोन म्हणजे तुमच्या डोक्यातील विचारांचा कचरा, ओव्हर थिंकिंग आणि रिझल्टची चिंता बाजूला ठेवा आणि शरण विठोबासी म्हणजे त्या विश्वाच्या शक्तीवर, तुमच्या कर्मावर आणि देवावर विश्वास ठेवा. ट्रस्ट द प्रोसेस. हा अभंग तुम्हाला घर सोडून हिमालयात जा असं सांगत नाही, तर तो सांगतो की संसारात राहा, पण संसारातला तुमच्या डोक्यात घुसू देऊ नका. जसे कमळाचे पान पाण्यात राहूनही ओले होत नाही, तसेच तुम्ही या आधुनिक जगात, सोशल मीडिया, कॉर्पोरेट वर्ल्ड राहा, पण त्यात वाहून जाऊ नका. तुमचा विठ्ठल म्हणजे तुमचे ध्येय, तुमचा आंतरिक आनंद, त्याला शरण जा. फोकस राहा. यश आणि शांतता दोन्ही नक्की मिळेल. तुमच्यासाठी आजची कृती. आजपासून दिवसातून किमान एकदा तरी अशी कोणतीही गोष्ट करा ज्यातून तुमचा अहंकार सुटेल. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये किंवा घरात आपल्या हाताखालील व्यक्तीने केलेल्या कामाचे कौतुक करा आणि त्याचं श्रेय स्वतः घेण्याऐवजी त्याला द्या.
किंवा दिवसातून 10 मिनिटे मोबाईल, विचार आणि चिंता सांडून बाजूला ठेवून शांत बसा आणि स्वतःच्या श्वासावर, अंतरात्म्यावर लक्ष केंद्रित करा. तुमची हीच निरहंकार वृत्ती तुम्हाला विठ्ठलाच्या खऱ्या आनंदाच्या जवळ घेऊन जाईल. धन्यवाद. संत नामदेवांचा हा अभंग आपल्याला पळपुटेपणा शिकवत नाही, तर तो आपल्या मनातील मोहाचा आणि अहंकाराचा मुखवटा ओरबाडून काढतो. देव घरात किंवा जंगलात नाही, तर तो निरहंकार मनात राहतो. जोपर्यंत आपण बाह्य गोष्टींचं प्रदर्शन आणि अंतर्गत आसक्ती सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या परमतत्वाचा म्हणजेच खऱ्या आनंदाचा अनुभव घेता येणार नाही. देह जरी संसारात असला तरी मन परमार्थात कसं रमवावं हेच संतांनी शिकवलं. भावार्थ संतवाणी ही केवळ एक चॅनल नसून आपल्या सर्वांच्या अंतरात्म्याचा हा एक प्रवास आहे. हा प्रवास असाच अखंड सुरू ठेवण्यासाठी तुमची साथ मोलाची आहे. कमेंटमध्ये जय हरी लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणाच्या वाणीतून अमृत प्यायला आवडेल हे नक्की कळवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.